हाय सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज एक नवीन विषय, ॲक्च्युली नवीन आहे, जुनाच विषय आहे। आपल्याला जे लाईट बिल येतं त्याचा एक ठराविक पिरियड असतो की ते समथिंग 10 तारखेला आलं तर 10 ते 20 तारखेपर्यंत आपल्याला भरायचं असतं। आणि मग त्यानंतर ते कधी 10 रुपये 20 रुपयेप्रमाणे चार्जेस पुढे ते वाढवत जातात। तर तुम्ही त्यानंतर जर भरलेत तर ते पुढे अजून रक्कम वाढत जाते। प्रॉब्लेम असा आहे की ह्यांची बिलं आपल्या घरीच टायमात येत नाहीत। महिना संपतो ते पुढे मग नंतर बिल येत नाही म्हणून आपण पण बिल भरत नाही। आणि प्रत्येकाला शक्य नाही की ऑनलाईन बिल भरणं। आमचे जे गोरगरीब जनता आहे त्यांना ऑनलाईन वगैरे हा विषय माहितीच नाही आहे। मग जेव्हा घरी ते बिल लेटर येईल तेव्हा ते बघणार की ते काय आणि मग ते भरणार। मग त्यात कधी वाढीव येतं बिल किंवा मागच्या महिन्याचं ॲड होऊन येतं। मग त्यासाठी मग ते परत जाऊन ते चेंजेस करून घ्यायला लागतात, त्यातनं कमी करून घ्यायला लागतं आणि मग ते भरणार। तोपर्यंत काय झालेलं असतं, ती तारीख निघून गेलेली असते आणि मग तो ही पेनल्टी अशी भरत ते पैसे वाढतात। काही ठिकाणी काय असतं की काही ठिकाणी 10 बिलं असतात, एकाच्या नावावर 10 मीटर ते असतात, त्यामुळे 10 बिल असतात त्यांच्याकडे। बिलं घरी उशीर आल्यामुळे काय होतं, ते 10 बिलं जर एका बिलाला जर 20 रुपये एक्स्ट्रा, तर अशी ते 10 बिल म्हणजे 200-300 रुपये फुकट त्या मालकाला भरायला लागतात। यामध्ये चुकी महावितरणवाल्यांची आहे की त्यांची कोणी एजन्सी त्यांची आहे, ते त्यांचा प्रश्न आहे। पण त्यांचा तो आम्ही लॉस का घ्यायचा? गरीब जनता जी खरोखर कमवते, कष्ट करते, काबड कष्ट करून पैसा कमवून हे करते, आणि तुमची लाईटीची बिलं जर घरात उशिरा पोचत असतील आणि तुम्ही पेनल्टी आमच्याकडनं घेताय, तुम्हीच उशिरा पाठवणार बिलं आणि पुन्हा नाही बिल भरलं टायमात की लगेच कट करायला येणार लाईट। त्यापेक्षा माझी रिक्वेस्ट आहे MSEBवाल्यांना, महावितरणवाल्यांना, की ते बिलं टायमात टू टायमात घरी पोचतील यासाठी तुम्ही तरतूद करा। तुमची जे कोणी एजन्सी तुम्ही नेमले असतील त्यांना सक्त ताकीद द्या की ते वेळेवरती जाऊन दे। लोकांचा एवढा लॉस होतो आहे आणि खूप तक्रारी माझ्याकडे पण आता आल्यात लेटर, ते आता रायटिंगमध्ये द्यायचं आहे त्यांना। पण व्हिडिओ करण्याचं काय हे काय की ज्यांना हे असं झालेलं आहे किंवा ज्यांना बिलं उशिरा मिळत आहेत तर त्यांनी त्वरित ॲक्शन घ्या, म्हणजे जाऊन तिथे तक्रार करा। ते ऑफिसर लोक म्हणतात की रायटिंगमध्ये द्या, हे द्या। आपण तुमची बिलं जर आमच्यामध्ये पोचली नाही टायमात तर आम्ही कशी भरणार? तारीख निघून गेलेली असते, यांची माणसं वाटण्यात आलं काय, तो पत्ता भेटत नाही, काय तो त्यांनाच माहिती। पण जर असं कुणाच्या बाबतीत घडत असेल तर वेळीच संपर्क करा किंवा मला कॉल करा, मला मेसेज करा। आपण सर्वांनी मिळून याच्यावरती ॲक्शन घेऊया। 20 रुपये ही सोपी गोष्ट नाही आहे, मोठ्या लोकांसाठी असेल, पण जो गरीब माणूस आहे, माझ्यासारखा सुद्धा माणूस आहे, जर पर डे 20 रुपये त्याला पेनल्टी लागते आणि बिलच त्याच्या घरी 8 दिवसानंतर येते, तारीख उलटून गेल्यानंतर 8 दिवसानंतर जर बिल येते तर मी तर तो लॉस सहन करू शकत नाही। तर ज्याला असं झालेलं आहे त्यांनी प्लीज संपर्क साधूया आणि आपण जाऊन सर्व ऑफिस जाऊन भेटूया। त्यांची कोण एजन्सी असेल जे बिलं वाटतात वगैरे त्यांना पण सक्त ताकीद देऊया। तर यासाठी जरा प्लीज सर्वांनी सहकार्य करा आणि याच्याकडे आपण आवाज उठवूया। धन्यवाद।